नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यास किचन अँड ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आज पांढऱ्या गावरान तुरीची डाळ करत आहे. तर चला मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर पहा, इथे मी गावरान पांढऱ्या तुरी घेऊन आलेली आहे. मार्केटमधून आणलेल्या आहेत 25 किलो तुरी. तर आपण आता ह्या पाण्यात टाकून घ्यायच्यात. तुरी एकदम स्वच्छ आहेत, जास्त कचरा वगैरे नाही. आडतीवर चाळून गाळून दिलेल्या तुरी आहेत. तर ह्या मी पाण्यात टाकून घेत आहे. पांढऱ्या तुरीची डाळ खूप चवदार होते. वरण त्याचं खूप छान लागतं, एकदम भन्नाट लागतं. विटत पण नाही, खराब होत नाही सारखं जास्त. तर ह्या मी तुरी आता पाण्यात टाकून घेतलेल्या आहेत. आता त्याला हाताने असं हलवून घ्यायचं. हाताने ढवळलं त्या तुरींना की खालचा जी कचरा असतो बारीक सारीक ती असा वरती येतो. मस्त छान तुरी आहेत. पांढर शुभ्र तुरी आहेत एकदम. तर ह्या पहावर पोहून आलेला कचरा जे आहे तो मी काढत आहे. आता ही चाळणी अशी पाण्यातून फिरवली की ते कचरा सगळा चाळणीमध्ये येतो. असं ते आपण मग काढून टाकायचा. त्या तुरीमध्ये काही जास्त कचरा आलेला नाही. तुरीचे एकदम स्वच्छ आहेत मुळातच पहिल्या. तुम्ही अशा हाताने ढवळून घेते, थोडासा कचरा असलेला निघून जातो. 2 टोपल्यामध्ये मी 25 किलो तुरी टाकलेल्या आहेत पाण्यामध्ये. आता ह्या तुरी आपल्याला 1 तास पाण्यात ठेवून घ्यायच्यात. 1 तास पाण्यात ठेवून झालेले आहेत. तर मी आता ही चाळणीने तुरी उपसून काढत आहे. आता बघा, 1 तास पाण्यात ठेवल्यात. थोड्याशा फुगल्यात. ते अडकणं वर आलेलं होतं पोहून, ते पण काढून टाकलेलं आहे मी. तर आता इथं माझ्याकडे पोतं नाही, पोत्यात टाकतात. तर पोतं नसल्यामुळे मी जाड बेडशीटवर टाकून घेत आहे. पारंपरिक पद्धतीनं तूर डाळ तयार करत आहे मी. मला बाहेरून मार्केटमधल्या डाळीचं वरण आवडत नाही, म्हणून मी घरीच तुरी घेऊन डाळ करत असते दरवर्षी. 25 किलो तुरीची डाळ केली की 1.5 वर्ष जाते आम्हाला. तर ह्या पहा, इथं मी सगळ्या तुरी कपड्यावर टाकून घेतलेल्या आहेत, बेडशीटवर, जाड बेडशीटवर. 1 तास पाण्यात ठेवायच्या. जास्त वेळ ठेवल्या तर त्याला असे खड्डे पडतात डाळीला. तर आपल्याला खड्डे पडू द्यायचे नाहीत. मस्त दुकानातल्यासारखी डाळ बनवायची आहे. तर पहा, मी ते जाड बेडशीटमध्ये 2 बेडशीटमध्ये टाकून अर्ध्या तुरी घेतलेल्या आहेत. तर याला असं गुंडाळून आता हे रात्रभर असंच ठेवायचं. सकाळी मग त्याला मी उन्हात नेऊन वाळू घातलं. 2-2 चमचे तेल लावून गोळशीला असं मिक्स करून उन्हात वाळू घातलेले आहेत. उन्हात वाळू घालून परत खाली आणल्यात डाळ करायला आता. तर आता मी ह्या तुरी आणखी सुपानी आपली फटकून घेऊन त्याच्यातला एक अर्धा काय कचरा असला तर काढून टाकत आहे. असं सुपानी फटकिलं की पुढं कचरा असलेला बारीक सारीक निघून जातो. आणि एक अर्ध काही असलेलं मध्ये तर काढून घेत आहे. तर पहा, इथे मी सगळं 25 किलो तुरी अशा निवडून स्वच्छ करून टोपल्यामध्ये घेतलेल्या आहेत आता डाळ तयार करण्यासाठी.
तर इथे मी शेवटची बॅच सुपामध्ये टाकून घेतलेली आहे. पूर्ण तुरी आता फटकून झालेल्या आहेत घेऊन. ते पहा, इथं माझ्याकडे घरगुती आटा चक्की आहे आरवी कंपनीची. तर मी ती चालू केलेली आहे. त्यामध्ये मी आता तूर डाळ बनवत आहे. वरून अशा एक एक चाळणीने असं तुरी टाकल्या, खालून डाळ मस्त तयार होत आहे. पहा इथे कसा पिवळा रंग दिसत आहे डाळीचा. दहा मिनिटात 25 किलो तुरीची डाळ होते आटा चक्कीवर आपल्या. तर पहा इथे मी तोंडाने फुकत आहे हातावर घेऊन डाळ. तर कशी मस्त पिवळी धमक दिसत आहे पहा. आणि डाळीला एक सुद्धा असा खड्डा पडलेला नाही. डाळ कशी येत आहे ते मी बघत आहे, फुकून फुकून थोडी हातावर घेऊन. मस्त डाळ येत आहे. तर पहा इथे डाळ तयार करून झाली आहे गिरणीतून. आता इथे मी आपली गहू चाळायची चाळणी आहे त्यांनी चाळून घेत आहे. एका बेडशीटवर ती डाळ चाळून घेत आहे. तर बारीक जे पीठ पडत आहे चाळणी वाटाखाली त्या बेडशीटवर पडत आहे. ते असं चाळणीने चाळलं की ते वरचं साल तुरीचं असं एका जागेवर जमा होतं. ते आपण भरून दुसऱ्या एका ह्याच्यावर टाकून घ्यायचं. म्हणजे आपल्याला फटकायला पुन्हा सुपाने कमी त्रास होतो. हे पहा कशी मस्त डाळ दिसत आहे पहा. हे बारीक बारीक पीठ आणि कचरा खाली पडत आहे चाळणी वाट. एक एक चाळणी करून मी डाळ चाळून घेतलेली आहे. साल काढून टाकलेलं आहे. 2-3 घंटे माझे गेले त्या डाळीमध्ये चाळायला, फटकायला, डाळ करायला, निवडायला. असं एकटीच होते म्हणून जास्त वेळ लागला. तर आता ही चाळलेली डाळ मी आता फटकून घेत आहे. तर पहा कशी टोपल्यात एकदम पिवळी धमक डाळ तयार झालेली आहे. पहा कसं मोठं टोपलं भरलं डाळीने. आता हे खालचं फोल पडलेलं जे असते का तर ते डबल मी फटकून घेत आहे. ह्याच्यात थोडा बारीक कणीर निघतो ह्या सालामध्ये. फटकून एकदा झालेलं साल डबल फटकत आहे मी. असं उधळल्यानंतर पण फॅनच्या हवेखाली साल थोडंसं पुढं पुढे जातं. पण जास्त एवढं जात नसल्यामुळे मी सुपानीच फटकून काढत आहे ती. फटकून घोळून असं काढून टाकत आहे.
चला हे खाली फटकून निघालेलं साल मी डबल फटकत आहे. ते फटकून काढलेलं आहे. याच्यात बारीक कणीर निघतो आता याच्यामध्ये. तर हे बारीक पीठ निघालेलं आहे. एवढं टोपल्यामध्ये एवढं साल निघालं आहे. 25 किलोला तुरीच्या एवढं पीठ निघालेलं आहे. एवढं ती तुरीचं साल निघालेलं आहे. 5 किलो तरी कमी झाला असं. 20 किलो डाळ पडली 25 किलोला. पण डाळ खूप मस्त झालेली आहे. आता मी हे सर्व फोल खाली पडलेलं साल तुरीचं सगळं भरून एका टोपल्यामध्ये ठेवत आहे. आता हे सगळं एका पोत्यात घालून गाईला देऊन टाकायचं खाण्यासाठी. गाईला, शेळ्याला, म्हशीला असं खाऊ घालतात. हे काय वाया जात नाही साल पण. तर ही डाळ पहा कशी झालेली आहे, मस्त पिवळी धमक. आता हे एक डोळ राहिलेला आहे मध्ये. तर याला आता 2 दिवस कडकडीत उन्हात घालायचं. थोडंसं तेल लावून घ्यायचं, 2 चमचे तेल टाकून चोळून हातावर 2 दिवस उन्हात वाळवून घेऊन पुन्हा एकदा फटकायचं. म्हणजे एखादा अर्ध फोल राहिलेलं मध्ये डोळ निघून जातं. आणि मग हवा बंद डब्यात एका भरून ठेवायचं. तर कशी वाटली तूर डाळ कमेंट करून सांगा. लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, कमेंट करा. ओके, बाय. भेटू पुढच्या रेसिपी बरोबर. बाय.